अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहिती असेलच की श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील जी काही पौर्णिमा तिथी येत असते ही आपली नारळी पौर्णिमा तिथी असते. आणि सगळ्यात महत्वाचं, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि यंदा तर वरदलक्ष्मी व्रत सुद्धा एकत्र आलेलं आहे. हो, कारण की येत्या 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी आपल्याला माहिती असेल की वरदलक्ष्मी व्रत जे श्रावणामध्येच येत असतं, वर्षातून एकदाच येत असतं, हे व्रत असणार आहे. सोबत नारळी पौर्णिमाची तिथी सुद्धा आहे आणि रक्षाबंधन सुद्धा याच दिवशी साजरं होणार आहे, म्हणजेच 28 ऑगस्टला. आता 28 ऑगस्टला जी आपली पौर्णिमा तिथी असणार आहे श्रावणातली, ती अत्यंत प्रभावी तिथी आहे. आपणास माहिती आहे किंवा पौर्णिमा तिथी ही आपल्या माता लक्ष्मीला, कुलदेवीला आहे, श्री सत्यनारायण देवतेला असेल, विष्णू देवतेला असेल, सगळ्यांना समर्पित असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहावा यासाठी, डोक्यावर कर्ज निवारण व्हावं यासाठी आपल्याला या नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी 100% अनुभूतिकारक तुम्हाला काही सेवा आणि उपाय सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये. ते तुम्हाला या येत्या 28 ऑगस्टला नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि वरदलक्ष्मी व्रत या दिवशी तुम्हाला शुक्रवारी करायच्याच आहेत. वेळात वेळ काढून करायचे आहेत. तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहेत. सगळ्यात महत्वाचं अजून काय, तर पौर्णिमाचा उपवास, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास खूप जणांना असतो. तर मग पौर्णिमेचा उपवास कधी करायचा आहे आणि उपवास केल्यानंतर आपल्याला सत्यनारायण पूजन सुद्धा कधी करायचं आहे, कुठल्या दिवशी करायचं आहे, कारण की आपणास माहिती आहे किंवा 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट दोन्ही दिवशी आपली ही काही श्रावणातली पौर्णिमा तिथी जी आहे, नारळी पौर्णिमा, ती विभागून आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजन कधी करायचं आहे, उपवास करायचा कधी आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता श्रावण महिन्यातली जी काही शुक्ल पक्षातील ती काही पौर्णिमा तिथी असते, ती म्हणजे आपली नारळी पौर्णिमा तिथी. याच दिवशी रक्षाबंधन साजरं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर पौर्णिमा तिथी ज्या दिवशी येते तर त्याच दिवशी बरोबर वरदलक्ष्मी व्रत हे शुक्रवारी येत असतं. श्रावणातल्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत हे येतच म्हणजे येतच. वर्षातून एकदाच हे व्रत केलं जात असतं. त्याच्यामुळे आपल्याला श्रावण शुक्रवारी येत्या 28 ऑगस्टला प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत चालू आहे, मला माहिती आहे. सोबत जरा जीवतीची पूजा आपली पण चालू असणार आहे श्रावणातली. आणि सोबत आपल्याला या 28 ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत जे वर्षातून एकदाच केलं जातं ते व्रत सुद्धा करायचं आहे. आवर्जून वेळात वेळ काढून खरंच करा. मी खरं सांगते तुम्हाला, वरदलक्ष्मी व्रत हे नक्कीच करा. वरदलक्ष्मी व्रत हे आपण श्रावणामध्ये जर केलं, घरामध्ये पूजा मांडणी, नैवेद्य, आरती, सर्व काही पोथी वाचन जर घरामध्ये केलं, त्याचं उद्यापन 1 दिवसाच असतं. वरदलक्ष्मी व्रत जे असतं ते सकाळी आपल्याला दिवसभर करायचं असतं आणि संध्याकाळी लगेच उद्यापन करायचं असतं. या पद्धतीने जर आपण 28 ऑगस्टला आपल्या घरामध्ये वरदलक्ष्मी व्रत जर केलं तर घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, धान्य वाढीच लागतं, उत्तम आरोग्य प्राप्त होतं आणि घराची, संसाराची भरभराट होत असते. तर नक्कीच हे वरदलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे. याबद्दल संपूर्ण पूजा मांडणीचा व्हिडिओ आपला उद्या नक्कीच येणार आहे. उद्या नक्कीच आपला व्हिडिओ बघायला विसरू नका. तर आता ते झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला प्रश्न की ताई, पौर्णिमेचा उपवास, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आम्हाला उपवास असतो, मग उपवास आम्ही कधी करायचा आहे, कारण की आपणास माहिती आहे किंवा 27 ऑगस्ट गुरुवार, 28 ऑगस्ट शुक्रवार दोन्ही दिवशी आपली पौर्णिमा तिथी असणार आहे, नारळी पौर्णिमा तिथी. आता नारळी पौर्णिमा तिथी जी आहे ती 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9:09 चालू होते आहे आणि 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:49 संपणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेचा जो काही उपवास करायचा आहे तो सूर्योदयाच्या उगवत्या तिथीनुसार आपल्याला 28 ऑगस्टलाच करायचा आहे. म्हणजे ज्या दिवशी वरदलक्ष्मी व्रत आहे, रक्षाबंधन साजरं होणार आहे शुक्रवारी, त्या दिवशी आपल्याला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे. कारण की गुरुवारी पौर्णिमा तिथी दिवसभर आहे, पण ती सकाळी 9ला चालू होते आहे. ती जी तिथी असणार आहे गुरुवारची, ती सूर्योदय बघणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला 28 ऑगस्टलाच पौर्णिमेचा उपवास करायचा आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजेच काय, की ताई आम्हाला सत्यनारायण पूजन आपण प्रत्येक महिन्याला करत असतो किंवा श्रावणामध्ये आम्हाला सत्यनारायण पूजन करायचं आहे, तर आम्ही कधी करावं? तर मी एकच सांगते तुम्हाला, जर श्रावणामध्ये श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करण्याचा खूप मान असतो. आता मी सुद्धा करते, जसं तर मी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजन आमच्या असतंच, पण श्रावणामध्ये सुद्धा केलं जातं. आता श्रावणात जर तुम्ही अजूनपर्यंत जर तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं नसेल तर पौर्णिमा तिथी अतिशय उत्तम आहे. पौर्णिमा तिथीच्या दिवशी म्हणजेच तुम्हाला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत 27 किंवा 28 गुरुवार किंवा शुक्रवार दोन्ही दिवशी कधी पण तुम्हाला वेळ भेटेल तसा पौर्णिमा तिथी संपेपर्यंत घरामध्ये सत्यनारायण पूजन करायचं आहे. तर ज्यांना पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजन करणं शक्य होणार नाही त्यांनी सोमवारी करा, गुरुवारी करा,
चालेल, एकादशीला करा, चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच आपल्याला सत्यनारायण पूजन हे श्रावणामध्ये करायचंच आहे. विसरू नका. श्रावण महिना संपायच्या अगोदर एकदा तरी घरात श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजन नक्कीच करावं. ते झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, सत्यनारायण पूजन नेमकं करायचं कधी? तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं मी, जर तुम्हाला प्रदोष काळात जर करणं शक्य झालं, प्रदोष काळ म्हणजेच काय, संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून ते 7:30 एक 8 वाजेपर्यंत जो काही असतो काळ, तो प्रदोष काळ असतो. त्या प्रदोष काळात जर आपण घरामध्ये सत्यनारायण पूजन जर केलं तर अतिशय उत्तम मानलं जातं. आता हा प्रदोष काळ कधी असणार आहे, तर हा प्रदोष काळ 27 ऑगस्टला गुरुवारी संध्याकाळी असणार आहे. कारण की 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9:09 पौर्णिमा तिथी सुरू होते आहे आणि शुक्रवारी सकाळी 9:45ला संपणार आहे. म्हणजेच आपण गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळात सत्यनारायण पूजन करू शकणार आहोत. मी काय म्हणते, किंवा तुम्ही प्रदोष काळातच करा, जमलंच तर गुरुवारीच करा. कारण की कसं आहे, 28 ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रत आहे, सोबत वैभव लक्ष्मीची पूजा मांडणी असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजून जरा जीवतीची पूजा आहे, रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनानिमित्त कोणाला माहेरी जायचं असतं, कोणाला सासरी जायचं असतं, कोणाला भाऊ येणार असतो, कोणाकडला भावांकडे जायचं असतं. त्यामुळे खूप धावपळ उठू शकणार आहे. त्याच्यामुळे जर जमलंच तर गुरुवारी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून आपण दिवसभरात रात्री जर केलं तर अतिशय उत्तम. जर तुमचा काही प्रोग्राम असेल 28 ऑगस्टला, आणि कसं आहे, आपल्याला जर तुमचे वैभव लक्ष्मीचे व्रत चालू आहे त्याला पण आपण खंड पाडू शकत नाही. वरदलक्ष्मी व्रत पण आपल्याला करायची इच्छा असणार आहे. नंतर आपल्याला जरा ज्योतीची पूजा सुद्धा असणार आहे. आणि त्यात जर सत्यनारायण पूजन जर आपण करायचं असेल तर सत्यनारायण पूजन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा तिथी संपेपर्यंतच करायचं असतं. आणि जर तुम्हाला गुरुवारी वेळ नाही भेटला तर तुम्हाला 28 ऑगस्टला शुक्रवारी तुम्हाला सकाळी 9:45 पर्यंतच तुम्हाला पौर्णिमेचं पूजन करता येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून सांगते की जमलं तर गुरुवारीच करा, शक्यतो 99% गुरुवारीच करा, प्रदोष काळात किंवा दिवसभरामध्ये. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता पौर्णिमा तिथी आहे, वरदलक्ष्मी व्रत शुक्रवारी आहे आणि वैभव लक्ष्मी सुद्धा व्रत असणार आहे. तर या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सत्यनारायण पूजन तर करायचं आहे, जे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा सांगितली परमपूज्य गुरुमाऊलींनी. डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण पूजन प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरात झालंच पाहिजे. आता मी थोडक्यात तुम्हाला सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये केल्याने काय होतं किंवा का करायला पाहिजे ते तुम्हाला थोडक्यात सांगते. मला इथे पूजा मांडणी पण मी दाखवून देते. श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि सणांचा राजा मानला जातो. या महिन्यात भगवान शंकरांसोबतच विष्णूंची आराधना करण्यालाही विशेष महत्व आहे. श्रावणात सत्यनारायणची पूजा करण्याचे महत्व काय आहे, तर श्रावणात सत्यनारायण पूजेचे महत्व आध्यात्मिक आणि मानसिक शांती. श्रावणात निसर्गात चैतन्य असते. अशा पवित्र वातावरणात सत्यनारायणची कथा ऐकल्याने मनाला असीम शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक स्थैर्य लाभते. कल्याण आणि समृद्धी देखील आपल्या घरामध्ये नांदते. म्हणजेच काय, भगवान सत्यनारायण हे सत्याचे प्रतीक मानले जातात. या व्रतामुळे घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य येते अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. आणि घरामध्ये आपण ते म्हणजे सत्यनारायण पूजन करत असताना आपण पूजेमध्ये जे काही तांदूळ, गहू, जे काही आपण धान्य वापरतो त्या सगळ्यांचे एक प्रकारे त्याच्यावर आपले संस्कार होत असतात. हे पण आहे. नंतर संकट निवारण होत असतं घरामध्ये सत्यनारायण पूजन केल्याने. जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या किंवा कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी सत्यनारायणची पूजा अत्यंत फलदायी मानली गेली आहे. सोबत पापनाशक आणि सद्गती प्राप्ती सुद्धा होत असते सत्यनारायण पूजन केल्याने. सत्यनारायणची कथा ऐकल्याने मागील व वर्तमान पापकर्मे नष्ट होतात आणि व्यक्तीला सत्पथावर चालण्याची बुद्धी देखील प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे आपल्या सत्यनारायणच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र येतात. त्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि घरात मांगलिक वातावरण तयार होत असते. तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकणार आहेत. आता मी अजून एक तुम्हाला इथे एक नोंद करते. आता कसं असतं, श्रावण महिन्यामध्ये खूप जण काय करतात, सत्यनारायण पूजन करतात. पण ते काय करतात, सत्यनारायण पूजन करतात आणि खूप शेजारी पाजारी सगळ्यांना प्रसादासाठी बोलवत असतात. जर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करून, आता ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर सत्यनारायण पूजन करत असणार आहे, केलेलं आहे, आणि तुम्ही या महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा आपल्या केंद्राप्रमाणे सत्यनारायण पूजन करणार आहेत, तर पौर्णिमेचे जे काही सत्यनारायण पूजन असणार आहे, जर तुम्हाला परत सांगते मी, जर तुम्ही प्रत्येक महिन्याला सत्यनारायण पूजन करत आहात आणि या श्रावणातल्या पौर्णिमेला सुद्धा करणार असाल, तर ते सत्यनारायण पूजेचा जो काही प्रसाद आहे तो बाहेर वाटायचा नाही, तो फक्त घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे. आणि जर तुम्ही पौर्णिमा सोडून इतर दिवशी कुठल्याही गुरुवार, श्रावणातल्या कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजन करणार आहेत घरामध्ये, तर तुम्ही तुमच्या इतर मित्र मंडळींना वगैरे नातेवाईकांना तुम्ही प्रसादाला बोलवू शकणार आहेत. एक म्हणजे प्रथा आहे किंवा श्रावणात सत्यनारायण पूजन करण्याची, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. पण जर तुमचं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीनुसार जर तुमची
म्हणजे परंपरा आहे की बा पौर्णिमेला तुम्ही केंद्राप्रमाणे घरात सत्यनारायण पूजन करता, तर तो प्रसाद फक्त बाहेर वाटायचा नाही, वाटीभरच करायचा, घरातल्याच व्यक्तींनी खायचा. भाऊ आहे, बहीण आहे, नेऊन देऊ का? तर नाही, कोणालाच नाही. फक्त घरातल्या व्यक्तींनीच, नवरा, बायको, मुलं, बाळ असेल किंवा सासू-सासरे असेल, त्यांनीच फक्त तो खायचा आहे, बाकी कोणालाच द्यायचा नाही. ही इथे मी गोष्ट नोंद करते तुम्हाला. ते झालं. आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत आहे, पौर्णिमा तिथी आहे. तर आपणास माहिती पौर्णिमा तिथी जी असते ती आपल्या कुलदेवीला सुद्धा समर्पित असते. त्यामुळे आपल्याला श्रावणामध्ये आपल्या कुलदेवी सेवा सुद्धा करायला मिळणार आहे. जर तुम्ही रोजच्या रोज 7 दिवसीय श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असाल, म्हणजे रोज 2-2 अध्याय जर वाचत असाल श्रावण महिन्यामध्ये, तर ठीक आहे, अतिशय उत्तम. पण पौर्णिमा तिथी आहे, रक्षाबंधनाची सुट्टी सुद्धा असणार आहे खूप जणांना आणि या दिवशी सांगितल्याप्रमाणे वरदलक्ष्मी व्रत आहे, वैभवलक्ष्मी व्रत सुद्धा केलं जातं आणि पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तरी का होईना आपण आपल्या घरामध्ये श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं नक्कीच पारायण करायचं आहे या ग्रंथाचं. जेणेकरून तुम्हाला कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. काही कुलदेवीच्या तुमचं काही राहिलं असेल तर ते सुद्धा माफ होतं आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि कुलदेवीची सेवा किंवा कुलदेवीचं नामस्मरण घरात जर केलं आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा तिचा पाठ वगैरे पोथीचं वाचन केलं तर खरं सांगते तुमच्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य वाढीचं लागतं, पण तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडतात. संतती वाढीच लागते, म्हणजेच काय, संतती प्राप्तीचे योग येतात, शुभ कार्य घडतात. आजारपण असेल तर ते आजारपण देखील दूर होत असतं. पौर्णिमा तिथी आहे, श्रावण महिना आहे, कुळाचार राहिलं तर कुळाचार करू शकता. देवी आईची ओटी भरणी असेल, घरच्या घरी ओटी भरा आणि जर कोणी येणार असेल घरामध्ये समाविष्ट तिला ती ओटी द्या किंवा जवळपास कुलदेवी तुमच्या मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकणार आहे, कारण की श्रावण महिना आहे आणि पौर्णिमा तिथी आहे म्हणून सांगते आहे. नक्कीच आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा या दिवशी करायची आहेत. आता लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा तुम्हाला सांगितली सत्यनारायण पूजन. दुसरं येतं ते म्हणजेच कुलदेवीची सेवा. तिसरी काय सांगितली तुम्हाला आता, ती म्हणजेच काय अत्यंत प्रभावी. जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीचं टाक असेल, फोटो असेल, तर तुम्हाला आवर्जून कुंकुमार्चन करायचंच आहे. कुंकुमार्चन ही अत्यंत प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची, अखंड लक्ष्मी प्राप्तीची. घरामध्ये आलेला पैसा घरात टिकून राहण्यासाठी कुंकुमार्चन ही सेवा खूप खूप प्रभावी आहे. नक्कीच विसरायचं नाही आपल्याला. शुक्रवार आहे, पौर्णिमा तिथी सुद्धा असणार आहे किंवा पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत किंवा आपण ज्यावेळेस गुरुवारी सत्यनारायण पूजन करणार आहे त्याच दिवशी जर आपण कुंकुमार्चन जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. आता सेवा भरपूर असणार आहेत आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या, माता लक्ष्मीच्या असेल, कुलदेवीच्या असेल, तर त्या तुम्ही 2 दिवसात विभागून घ्या. थोड्या गुरुवारी करा, थोड्या शुक्रवारी करा, चालेल, काही हरकत नाही. फक्त टप्प्याटप्प्याने त्या सेवा पूर्ण करायचा प्रयत्न करा. कुंकुमार्चन एक सेवा करायची आहे. श्रीयंत्रावरती श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकणार आहेत. कुलदेवीचा टाक फोटो असेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राची एक माळ करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रमचं पठण करा. कणकधारा स्तोत्रम अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. मी सुद्धा ऐकलेलं आहे, मी मराठीमध्ये ऐकलेलं आहे, संस्कृत तर आहेच आहे, पण संस्कृत आपल्याला वाचता येत नाही, आपले शब्द चुकू शकतात, बोलता येत नाही आपल्याला तेवढं. पण मराठी प्राकृतमध्ये जर कणकधारा स्तोत्र वाचता आलं तुम्हाला किंवा श्रवण जरी केलं तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. कणकधारा स्तोत्रम खरंच खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच तुम्ही या दिवशी करा. ती झाल्यानंतर तुम्हाला ललित सहस्रनाम स्तोत्र ही जी पोथी आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा ललित सहस्रनाम स्तोत्राचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकणार आहेत श्रीयंत्रावरती. तर अशा प्रकारे या संपूर्ण सेवा आपल्याला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत टप्प्याटप्प्याने करायचे आहेत. तसं माहिती आहे, सेवा भरपूर आहे. रक्षाबंधन सण पण साजरा करायचा आहे, वरदलक्ष्मी व्रत आहे, वैभवलक्ष्मी व्रत आहे, सत्यनारायण पूजन आहे, जरा ज्योतीची पूजा आहे. पण कसं असतं, वेळात वेळ काढून या सेवा जर आपण पूर्ण केल्या ना तर त्याची नक्कीच आपल्याला फळप्राप्ती होतेच म्हणजे होतेच. फक्त एकच सांगते, कुठली पण सेवा करा, जेवढ्या सेवा सांगितल्या कुठली पण सेवा करा या 2 दिवसामध्ये पौर्णिमेच्या, पण ती मनापासून श्रद्धेने भक्तिभावाने करा, आत्मसमर्पण करून करा. छान असं झोपून द्या आणि छान अशी करा. फक्त शरीराला कुठला त्रास होईल, आरोग्याचं कुठल्या काही समस्या निर्माण होतील अशा पद्धतीने सेवा करू नका. उपवास झेपत असेल तरच करा, नसेल तर नाही. आणि अजून एक गोष्ट, सत्यनारायण पूजन करायच्या दिवशी उपवास केला पाहिजे का तर नाही, उपवास करावा की नाही करावा हे यथाशक्ती तुमच्यावर डिपेंडेड आहे. पण खूप जण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला उपवास करतात, म्हणून मी त्यांना सांगितलं की जर तुमच्या प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा उपवास असेल तर त्यांनी शुक्रवारीच करायचा आहे 28 ऑगस्टला. तर या संपूर्ण सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीच्या अजून काही सेवा म्हणजेच काय, 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सुक्तमचं पठण आहे, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण आहे, 16 वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र आहे, त्यानंतर 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र पठण करायचं आहे. या सर्व सेवा नक्कीच करा. मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा करा.
खरं सांगते, कसं श्रावण महिना आहे, सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं आणि पावित्र असं भरपूर प्रमाणात असतं श्रावण महिन्यामध्ये. म्हणून या सेवा करायला चुकवू नका. ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी घरातल्या इतर व्यक्तींकडून या सेवा करून घ्या. त्यांना सुतक विटाळ पडलेला असणारा या काळामध्ये त्यांना सेवा करता येणार नाही. त्याच्यामुळे नक्कीच हिरमोड करून घ्या. करून घेऊ नका. नंतर कधीतरी योग येईल त्यावेळेस मी त्या सेवा करा. पण रोजची नित्य सेवा चुकवू नका बरं का. आता श्रावण महिना चालू आहे म्हणून भरपूर पारायण करतोय, सेवा, व्रत, वैकल्य, तोडगे सगळं काही करतो आहे. पण आपल्याला नित्य सेवा सोडायची नाही आहे. पंचमायज्ञ बंद करायचं नाही आहे. ते खूप महत्वाचं आहे. नित्य सेवा पंचमायज्ञ चालू असेल रोजच्या रोज आणि त्याच्या जोडीला जर आपण हे सर्व गोष्टी केल्या, व्रत, वैकल्य, पारायण, सेवा, उपाय वगैरे जर केले तर 100% तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच. नक्कीच येणार. तशा प्रकारे संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तराचा प्रयत्न करेन. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.